4:15 वाजलेले आहेत आणि आता मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. मला आता ब्लॉग बनवायचा म्हणून मी डायरेक्ट आवाजातच बनवणार आहे, कारण ते बनवल्यानंतर त्याला आवाज द्या, एडिटिंग करा, ह्यात 1.5-2 तास जाते. आज जसं जमेल तसं करणार आणि 6:30 वाजता टाकणार. एका बाजूला चहा ठेवलेला आणि एका बाजूला पाणी उकळत ठेवलेलं आहे, ते आदला बदल करते. चहाचा गॅस जरासा मोठा करूया. पाणी फक्त उकळत मॅगी बनवायचे. आता किती वाजले सांगू? बरोबर 4:15 झालेले, संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे दुपारची म्हटले तरी चालते. 5 वाजता कसं सवय झालेली आहे पोरांना, घरात आलं की काहीतरी खायला लागते. त्यामुळे गरमी तर काय बोलायलाच नको, शब्दच नाहीत. काल थोडंसं वारं होतं, आज परत आहे तसं गरमी चालू झाली. केस असे पूर्ण बांधलेले आहेत, पूर्णपणे दुर्लक्ष करा, कारण एक जर केस असं मानेवर पडला नाही तरी सहन होत नाही, अशी परिस्थिती आहे. पाणी टाकलेलं आणि यामध्ये मी भाज्या वगैरे काय असं घालणार नाही दुसरं, कारण तसं काय कोण खात नाही. साधी प्लेन मॅगीच आवडते. ही ना मॅगी फक्त म्हणायलाच 2 मिनिटात होते, असं आहे. 2 मिनिटात होत नाही, चांगली अर्धा तास घेते. थोडासा गरम मसाला टाकते. मला आज किराणा पण थोडासा संपला आहे, तो पण आणायला जायचा आहे. बघू 6:30 वाजेपर्यंत होतं की किती वाजेपर्यंत, ज्यावेळी होईल की नाही 7 वाजते 8 वाजते त्यावेळी टाकणार. हॅलो, कांदे कुठे काय पण केले मीडियम आहे काय? असू दे असू दे. बरं बरं, तेवढं 10-12 किलो नाही. हा चालेल चालेल. लसूण आहे? लसूण किती पाहिजे? लसूण कशी आहे? किलो 1 किलो लसूण आणि 10 किलो कांदे नाही घरी वापरायला. चालेल चालेल. हा, आणि 10 किलोचं कांदे मध्ये काय आले नव्हते वाटतं हे कांदे. बरं बरं चालेल चालेल. हां, एवढं काय खायचं हवं अजून ते मिडियम असू दे. हो चालेल. हां ठीक आहे. हां बोल. घरात काय कसं चटणीसाठी पाहिजे असं तर आत्ता नको म्हटला, तर एवढी ही नाही. कांदा पण मिडियम आहे, स्टॉक करून घेऊ नका म्हटलं. कधी देतो म्हणजे दुसऱ्या जातात मी जातो बरोबर राहणार. लिस्ट लिहून झाल्यानंतर चहा घेतला, थोडीशी मॅगी खाली. त्यानंतर थोड्या वेळाने इथं आता किराणा भरायला आले. चला थोडासा किराणा भरून घेऊया. इथे ही आमच्या इथली छोटीशी भाजी मंडई बघा, तिथे थोडीशी भाजी घ्यायची होती. थोडासा किराणा घेतला, त्यानंतर 1-2 भाज्या घेतलेल्या आहेत, कारण मला आठवडी बाजार करायला भेटला नाही. त्यामुळं इथं डाळ आणि शेवग्याच्या शेंगा लावलेल्या आहेत, एका बाजूला भात ठेवलेला आहे. आणि झाडू मारून घेते पहिल्यांदा. इथं तव्यात कारलं की नाही मिठा 2 वेळा धुवून घेतलं, मीठ लावून असं सोडून. त्यानंतर चांगल्या पाण्यानं धुतलं आणि आता थोडंसं तेल लावून तव्यात असं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे थोडंसं कडवटपणा जातो. इथं डाळ फोडणीला टाकले, आता कारलं फोडणीला टाकणार आहे. आणि
जरासा होता मेन्यू त्यामुळे आपल्याला आता इथे 6 वाजलेले आहेत आणि संध्याकाळचे नाही, दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 6 आहेत. त्या दिवशी काय मला जमलंच नाही टाकणं, कारण आवरलंच नाही आणि म्हटलं 9 नंतर माझा ब्लॉग कोण बघणार. तसं तर माझ्या लॉंग व्हिडिओची टायमिंग संध्याकाळी 6:30 असते आणि शॉर्ट व्हिडिओची टायमिंग कधी सकाळची 10 असते. तर आज संध्याकाळी 6:30 वाजता हा व्लॉग येईल, कारण किराणा भरायला गेल्या आणि तिथंच वेळ लागला. किराणा तर भरणं महत्त्वाचं होतं, कारण संध्याकाळच्या भाजीसाठी सुद्धा मीठ शिल्लक नव्हतं, अशी परिस्थिती झालेली. त्यामुळे कधी पहिल्यांदा ते काम करून घेतलं. तर इथं आता मला कधी बटाट्याची भाजी पण बनवायची होती आणि त्यात आज माझे संकष्टी असल्यामुळे कधी मला म्हणजे उपवासाला काहीतरी फराळ करायचं होतं. तेच म्हटलं माझ्यासाठी पण शाबू वडे होतील आणि नाश्त्याला पण ह्या सगळ्यांच्या शाबू वडे होतील. कुकरला बटाटे लावून घेतले, त्यानंतर चटणी करून घेतली, शेंगदाणे पण कणी संपले होते त्यामुळे एकदमच कूट करायलासाठी भाजायला ठेवले. इथे म्हटलं पहिल्यांदा कणी तनूच्या डब्यासाठी बटाट्याची भाजी करून घ्या. चपातीचं कणी पीठ पण संपलं होतं, गहू आणलेलं ते मी आज दुपारी लावणार आहे. त्यामुळे डब्यासाठी कणी तनूच्या भाकरीच केली आणि मग त्यासोबत पिवळा बटाटा चांगला लागत नाही म्हणून लाल बटाट्याची भाजी केली. आणि नील का एक दिला येतो, त्यामुळे त्याला त्याच्यासाठी नाश्त्याचा डबा पुरे होतो, म्हणजे शाबू वडे आणि चटणी दिली तर तो दुपारच्या जेवणापर्यंत येतो. आणि हे एका बाजूला जेवण चालू असताना कणी एका बाजूला चहा पण चाललेला होता, कारण पोरं पण उठली होती, त्यांचं आवरायचं चाललं होतं. इथं पहिल्यांदा भाजी करून घेतली, त्यानंतर शाबू वडीची तयारी करून कणी शाबू वडे बनवून ठेवले, तळायचे फक्त बाकी आहेत. म्हटलं पहिल्यांदा भाकरी करायची, कारण तनू लवकर आज जाणार होता, त्यामुळे त्याच्यासाठी डबा तयार करायचा होता. त्यामुळे इथं पटापटा माझी कामं आवरायची चालू होती. शाबू वडे तळून घेतले, ह्या सगळ्यांना कधी नाश्ता दिला, त्यानंतर भाकरी केल्या पटापटा आणि हे सगळं आवरत तोपर्यंत कधी बेसिनमध्ये राडा सगळा भांड्याचा पडला होता, झाडू मारायचा होता, बाकी सगळी कामं अजून आवरायची होती. तोपर्यंत इथं पाणी आलं. इथे बघा शाबू वडे मी दाखवते ते किती टम्म फुगलेले. रात्री शाबू भिजत घातले की नाही असं छान होतात आणि शेंगदाण्याचं पण अगदीच बारीक कूट करायचं नाही, बटाटा पण उकडून की नाही असं कुस्करून घ्यायचा हातानंच. आणि मिरची फक्त की नाही आपल्याला मिरची आणि जिरं थोडंसं भाजायचं वाटलं तर, नाहीतर तसं जरी मिक्सरला वाटण केलं तरी चालते. आणि ह्यात जर तुम्हाला आवडत असेल ना तर एक जण वरीचा भात असतो की नाही, उपवासाला वरीचा भात करतात बघा, तो जरी कुस्करून घातला की नाही तरी पण छान आहे, असं कुरकुरीत लागते. पाणी थोडंसं कधी वर लावून घेतलं, कारण शेवटची भाकरी करायची होती, कारण म्हटलं त्यांच्यासाठी आणि नंतर परत कधी करणार, कारण एकच भाकरी मग परत करायचं म्हटलं की कंटाळ येतं. तोपर्यंत वरची टाकी भरून घेतली, त्यानंतर कधी आता प्यायचं पाणी भरायला घेतलेलं आहे. पाणी आलं की थोडासा गोंधळ उडतं, पण सकाळ सकाळी पाणी येऊन गेलेलं कधी बरं पडतं. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग इथं बंद करते. आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.